वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला बऱ्याचदा बाही डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही आणि कस्टमरला सुद्धा बरेचसे प्रश्न पडलेले असतात। बाही जर डिझाइनची बनवायची असेल तर बाही चांगली दिसेल की नाही, तर ब्लाउज छान दिसेल की नाही, त्यांना सूट होईल की नाही, किंवा त्या साडीला व्यवस्थित लुक येईल का नाही। सो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजची बाही डिझाइन। ही खूप सुंदर अशी बाही डिझाइन आहे आणि ह्या बाही डिझाइनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाइनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट बाही डिझाइन सहजच बनवता येईल। सो नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ह्या डिझाइनची आयडिया नक्कीच द्या। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजची ही जी काही बाही आहे तर ती मी ऑलरेडी इथे कटिंग केली आणि साडीला मॅच होणारा किंवा काठाला मॅच होणारा असा कॉन्ट्रास्ट मी थोडासा कपडा घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी। तर बघा, ही जी काही बाही आहे तर ही साधारणतः कोपऱ्यापर्यंत आहे। तर आता मी तुम्हाला ह्या बाहीचं मेजरमेंट सगळ्यात आधी सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या बाही लांबीनुसार ह्या डिझाईनसाठी मार्किंग कशी करायची तर हे सहज लक्षात येईल। तर बघा, इथून जी काही छातीची घडी टाकली होती तर ती 8 1 इंच मध्ये, म्हणजे असं टोटल 7 उरलेला आहे। 8 चौक 32 साईजची ब्लाउजची ही जी काही आहे तर ती बाही आहे। त्याचबरोबर याची जी काही बाही लांबी आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आणि कॅप हाईट 3 घ्यायची आहे। ठीक आहे, तर बाही लांबीनुसार कशी घ्यायची तर याचा बाहीचा चार्ट मी आधी टाकलेला आहे, बट तरी मी तुम्हाला सांगितलं। जर कोणी बघितला नसेल तर तो चार्ट बघा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही बाहीची कटिंग सहज करता येईल। तर बघा, आता सगळ्यात बेसिक स्टेप आहे की आपल्याला डिझाईनची जी काही कटिंग आहे तर ती अस्तरवर करायची। तर सेंटरपासून बघा, मग मी इथे 1 इंचाला मार्किंग करून घेते आणि बघा इथे वरच्या साईडला सुद्धा 1 इंचाला मार्किंग केलेली आहे। आता हे पट्टीच्या सहाय्याने आपण जोडून घेऊयात। तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मधला स्पेस थोडा मोठाही घेऊ शकतात किंवा कमी सुद्धा घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, पण मी इथे 1 घेतलं आणि इथून आपण बघा आता हे कटिंग करून घेऊयात। ठीक आहे, त्यानंतर बघा, आता हा जो काही पार्ट आहे अस्तरचा आणि ब्लाऊजचा तर तो आपल्याला एकमेकाला आहे तसं जोडून घ्यायचा आहे। तर त्यासाठी काय करायचं बघा, तर जी काही ब्लाऊजची बाही आहे तर ती सरळ ठेवायची आणि त्यावर हे 2 कटिंग केलेले पार्ट बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचे। इथं पिना लावल्या मी आणि सगळ्यात आधी बघा, आता इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथून खालच्या साईडने टिप मारली आणि वरती सुद्धा कंटिन्यू सेम त्याच पद्धतीने बघा आपण इथे टिप मारून घेऊयात। एक पार्टला जशी टिप मारली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पार्टला सुद्धा मारायची आहे। तर इथे सुद्धा आपल्याला 1/2 इंचाचंच मार्जिन ठेवून बघा या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे आणि सरळ बघा खाली सुद्धा मारून घेतलेली आहे। तर बघा, आता या पद्धतीने टिप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आपण ह्या पद्धतीने कटिंग करून घेऊयात। बघा, दोन्ही साईडचा खाली जरी एक्स्ट्रा असेल तरी घ्यायचा आणि हा मधला सुद्धा कट केला। त्यानंतर बघा इथे छोटासा कट मारायचा, म्हणजे तिथून ते व्यवस्थित फोल्ड होईल आपल्याला सरळ करायला आणि कुठल्याही शार्प गोष्टीने तो कानाकोपरा अजून बाहेर व्यवस्थित काढायचा, म्हणजे मग शेप व्यवस्थित येईल। आणि बघा ह्या पद्धतीने इथे आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची आणि ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान अशी परफेक्ट येईल। त्यासाठी मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडून इथे टिप मारलेली आहे सेम तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे। तर बघा, एका पार्टला एकदम फिनिशिंग सहित प्रॉपर आपण इथे दाबटीप देऊन घेतली। सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा सरळ करून घेऊयात आणि तिथे सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची काळजी घ्यायची। ठीक आहे, तर बघा मग परफेक्ट फिनिशिंग सहित दोन्ही पण पार्टला आपण इथे दाबटीप फायनली देऊन घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता आपल्याला या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा कडेकडेने आहे तसा जॉईन करायचा आहे, म्हणजे मग काय होईल की आपलं परफेक्ट मापाची बाही इथे रेडी होईल। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, परंतु ब्लाऊजचा कपडा आपण एक्स्ट्रा घेतो स्टिचिंग करताना सोपं जावं त्यासाठी, म्हणूनच सगळ्यात आधी ते जोडून घ्यायचं आहे
आणि मग जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात, म्हणजे परफेक्ट मापाचा आपली इथे बाही रेडी होईल. तर बघा एक पार्टचं झालं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पार्टचं सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलं आणि दोन्ही पार्ट आपले परफेक्ट असे रेडी झालेले आहे. ठीक आहे. तर मग आता आपण ह्या बाहीला पुढची डिझाईन करायला सुरुवात करूयात. तर बघा मी आत्ताच जो काही कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला होता तुम्हाला दाखवला होता बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच, तर तोच कपडा यूज करून आता आपण इथे डिझाईन बनवून घेणार आहोत. तर बघा मग मी इथे न्यूजपेपर घेते. न्यूजपेपरवर आता आपण ती मार्किंग करणार आहोत. तर बघा ह्या पद्धतीने एका साईडला ठेवलं, थोडंसं मार्जिन सोडून ही मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे, म्हणजे किती लांबीची बाही आहे ते पण आणि मधला स्पेस पण आपल्याला लक्षात यावा. आणि मधला जो काही स्पेस आहे तर तो बघा मार्किंग करताना 1चा केला होता, म्हणजे डिफरन्स किती झाला टोटल 2चा. मग 2ची मार्किंग करून ह्या पद्धतीने तो बॉक्स आपण तयार करून घेतला. आणि बघा आता तो आपण थोडंसं एक्स्ट्राचं खालच्या साईडला मार्जिन ठेवून कटिंगसुद्धा करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा आता जो काही पार्ट घेतला होता म्हणजे एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा मी तुम्हाला म्हटलं होतं बघा साडीवर आपला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट असा आपण इथे हा 1/2 मीटर कपडा घेतला होता. तर त्याची छोटीशी पट्टी आता आपण इथे कटिंग करून घेऊया डिझाईन तयार करण्यासाठी. बघा ह्या पद्धतीने साधारणतः 1 ते 1.25 इंचाची असणार आहे, ती एकसारखी करायची आहे परफेक्ट. आणि बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एक छोटीशी नाजूक पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे. बघा तर व्यवस्थित एकसारखं फोल्ड करा, म्हणजे पट्टीसुद्धा आपली इथे एकसारखी येईल, कारण की ती एकसारखी येणं ॲक्च्युली खूप गरजेचं आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने ही पट्टी आपण इथे रेडी करून घेतलेली आहे. एवढी जर का सफिशियंट नसेल तर अजून मग आपण इथे तयार करून घेऊयात. त्याचबरोबर बघा इथे छोटासा तुकडा होता, तर त्या तुकड्याचं सुद्धा मी इथे पट्टी तयार करून घेते, कारण ती आता आपल्याला इथे डिझाईन तयार करण्यासाठी लागणारच आहे. त्यामुळे हे बघा ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आता ही जी काही पट्टी आहे तर त्या एकसारख्या आता आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्याआधी बघा याची जी काही बाही लांबी आहे तर त्याची आपल्याला थोडीशी एक्झॅक्ट किती आहे ते मोजून घ्यायचं, म्हणजे डिस्टन्स मेंटेन करायला. तर बघा ते 8.5 आहे, तर इथे आपण 2.25ला वगैरे मार्किंग करू शकतो. 3-4 पार्टमध्ये आपल्याला इथे टप्पे करायचे आहे त्याचे म्हणून. ठीक आहे. आणि आता त्या ज्या काही पट्ट्या होत्या ना तर ते ह्या पद्धतीने ठेवून किती लागते बघूयात, आणि एक्स्ट्राचा आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. हे बघा तर सेम त्याच मापाच्या आता मग आपण इथे ते छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्या पट्टीचे. ठीक आहे. आणि बघा ह्या पद्धतीने मग आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. त्याआधी बघा जी मार्किंग आहे ना तर ती मी स्ट्रेट केली, म्हणजे दोन्ही साईडला सेमच डिस्टन्स यावा त्यासाठी. आणि बघा मग क्रॉसमध्ये हे पट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे. आणि आता टीप मारायला मी सुरुवात करते, म्हणजे तर त्या व्यवस्थित जोडल्या जातील. तर बघा मग एक झाली की दुसरी अशी लगेचच आपण ठेवून ते क्रॉसमध्ये व्यवस्थित लावून घेऊयात. तर बघा असं आपण डायरेक्ट ब्लाऊजला लावू शकलो नसतो, त्यामुळे इथे न्यूजपेपर घेतलेला आहे. म्हणजे काय होतं की न्यूजपेपरच्या आधाराने आपल्याला ते परफेक्ट अशा लावता येतात. आणि मग त्या लावल्यानंतर आपल्याला आपण ही पट्टी डायरेक्ट आपल्या बाहीला लावू शकतो. आणि असं केल्याने आपल्याला सोपंसुद्धा जातं, कारण की तसं जर बघितलं तर कितीही ते तिरकत जाणार आहे, एकदम सेम डिस्टन्स आला नसता. त्यामुळे आपण ही मेथड इथे यूज करतोय. त्याचबरोबर एक पट्टी कमी होती तर तीसुद्धा बघा रेडी करून घेतलेली आहे. तर तुम्हीसुद्धा जर का एखादी पट्टी कमी पडली तर असं लगेच तयार करू शकतो. तर बघा एक साईडला टीप मारून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारून त्या पट्ट्या व्यवस्थित एकसारख्या बघा ह्या पद्धतीने मी ठेवलेल्या आहे. आणि बरोबर एक्झॅक्टली आपण जी काही 2 इंचाचा डिस्टन्स होता तर त्याच पद्धतीने तो डिस्टन्स मेंटेन ठेवत इथे टीप मारून घेतलेली आहे बघा. ठीक आहे. आता ही जी काही आपण पट्टी तयार केली तर ती ह्या पद्धतीने आपल्याला बघा बाहीच्या कडेने लावून घ्यायची. बरोबर जी मार्किंग होती तेवढाच डिस्टन्स ठेवायचा आहे, त्यावरच ही टीप येईल याचीसुद्धा आपल्याला इथे जरा काळजी घ्यायची आहे. आणि बघा ह्या पद्धतीने ठेवून मी आता इथे टीप मारून घेतलेली आहे. त्या एक साईडच्या बाहीचा पार्ट बघा आपण जोडून घेतला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बाहीचा पार्टसुद्धा जोडून घेऊयात. आणि बरोबर जिथे मार्किंग होती ना त्याच लाईनमध्ये आपल्याला जोडायचं आहे, म्हणजे डिस्टन्स सेम येईल आणि बाही आपल्याला कमी जास्तसुद्धा पडणार नाही तर बऱ्याचदा ती कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. आणि एक्स्ट्राचं खालचं बघा कट केलं. त्यानंतर बघा अजून मी जो काही कॉन्ट्रास्ट कपडा होता तर तो इथे घेतलेला आहे. आणि त्याचे ह्या पद्धतीने बघा ते जॉईंट होतात तर 2 पार्ट केला.
आणि हे जे काही 2 पट्ट्या आहेत तर त्या मी जोडून घेते. तर साधारणतः 2.5 इंचाची ही पट्टी आहे, लक्षात राहू द्या. तुम्हाला जर का थोडी मोठी हवी असेल तर तुम्ही घेऊ शकतात. ॲक्च्युली सगळ्यात आधी मी ती जोडून घेतली, वरच्या साईडने दाबटीपसुद्धा दिली. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून बघा कडेकडेने आपण एक टीप मारून घेऊयात. तर इथे ॲक्च्युली आता आपण फ्रिल रेडी करून घेणार आहोत. त्यासाठीच आता ही पट्टी आपण इथे तयार करून घेतोय, लक्षात राहू द्या. तर तुम्हाला फ्रिल किती मोठं किती छोटं पाहिजे त्यावर डिपेंड आहे की ही पट्टी तुम्हाला किती काढायची आहे. ठीक आहे, तर एकचं फ्रिल सफिशियंट आहे, मार्जिनमध्ये थोडंफार जाईल, त्यामुळे मग मी इथे 2.5 इंचाची पट्टी काढली. आणि बघा त्यानंतर ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स टाकत आपण इथे टीप मारून घेऊयात. तर लक्षात राहू द्या, टीप मारताना किंवा ह्या प्लेट्स टाकताना एकसारखे यायला पाहिजे डिस्टन्स वगैरे, म्हणजे आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही. आणि फायनली बघा आता आपली ही फ्रिल पूर्ण रेडी झालेली आहे. आता ही फ्रिल आपण बाहीला इथे लावून घेऊयात. हे बघा, तर बाहीला लावताना व्यवस्थित प्लेट्स येतील याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ते एकसारखं पकडायचं आहे आपल्याला. बघा, तर आपण तो पेपर लगेच काढलेला नाही आहे, लक्षात राहू द्या. आधी ही टीप मारून घेऊयात, म्हणजे मग ते लावायला पण आपल्याला एकसारखा जरा अंदाज येतो ही फ्रिल लावल्यानंतर. एक्स्ट्राची फ्रिल कट केली आणि बघा आतल्या साईडने ती फ्रिल पुन्हा बघा खाली फोल्ड करून एक टीप मारून घेऊयात, कारण की पेपर काढल्यानंतर मग फिनिशिंग छान येणं गरजेचं आहे. त्यामुळे जेवढा पार्टमध्ये फक्त पेपर होता तेवढाच पार्टमध्ये आपण ते करून घेतलेलं आहे, आतमध्ये फोल्ड करून. ठीक आहे, त्यानंतर आता इथे आपण एक लेस लावून घेऊयात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकता, डिझायनर वगैरे. तर मी इथे गोल्डन कलरची लेस घेते, कारण की गोल्डन कलरची लेस शक्यतो कशावर सुद्धा मॅच होते त्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी लेस तुम्ही यूज करणार आहात तर तसाच मॅचिंग दोरा शक्यतो यूज करायचा, म्हणजे आपल्या ब्लाऊजचं डिझाईनचं लूक वगैरे बिघडत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. आणि त्यानंतर बघा मी आता हे मधला जो काही न्यूजपेपर होता तर तो इथे कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण इथे लेस लावून घेऊयात. तर सगळ्यात आधी बघा दोन्ही साईडने लावून घेणार आहोत. तर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. बघा, कमी जास्त शक्यतो होऊ देऊ नका, कारण की फिनिशिंग आता आपली त्यावर डिपेंड आहे. हे बघा इथपर्यंत आलं की पुन्हा आता इथे आपण डबल टिप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, तर एक साईडने लावून झाली. सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेणार आहोत. तर बघा तुम्ही कुठलीही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात, पण शक्यतो गोल्डन कशावर सुद्धा मॅच होते, त्यामुळे गोल्डन यूज केलं तरीसुद्धा चालेल, कारण की ऑलरेडी आपण कॉन्ट्रास्ट कपडा डिझाईनसाठी इथे यूज केलेला आहे, त्यामुळे कॉन्ट्रास्ट लेस यूज करण्याची आता इथे गरज नाही आहे. ठीक आहे, दोन्ही साईडला लावून झालेली आहे. आणि आता खालच्या साईडला सुद्धा एक लेस लावूयात. तर तिथे तर बघा मग मी थोडी डिझायनर लेस घेतली, पण तीसुद्धा गोल्डनच घेतलेली आहे, लक्षात राहू द्या. आणि ती इथे लावते. तर ह्या डिझाईनमुळे काय होतं की फ्रिल वगैरे अजून छान दिसते. बघा फ्रिलवर डिझाईनचं न्यू स्टाईलचं असं लुकसुद्धा दिसते, त्यामुळे मग मी शक्यतो इथे डिझायनरची लेस यूज केलेली आहे. सो तुम्हीसुद्धा असं नक्कीच करू शकतात. ठीक आहे, तर बघा लेसला डबल टिपसुद्धा देऊन झालेली आहे. फ्रिल वगैरे लावून लेस वगैरे लावून आपली ही बाही फायनली रेडी झालेली आहे. आता अजून एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे आता इथे जे पट्ट्या लावलेल्या आहे मध्ये क्रॉसमध्ये, तर तिथे आपल्याला लावायचे आहे गोल्डन कलरचे मणी. तर तुम्ही नाही लावले तरी चालेल, किंवा तुम्ही तिथे गोल्डन बटन्स वगैरे सुद्धा लावू शकता. छोटंसं स्टोन पॅच काहीही असेल तर काहीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. बट इथे मी सुई धाग्याने डायरेक्ट गोल्डन जे काही आपलं मणी असतो तर तो लावून घेते. हे बघा जिथे जॉईंट आहे ना तिथे. तर मीडियम साईजचाच घेतलेला आहे मी, इथे खूप काही मोठा घेतलेला नाही आहे मणी. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडासा मीडियम, याच्यापेक्षा छोटा किंवा याच्यापेक्षा मोठा तुमच्या आवडीनुसार कसंही इथे मोती लावू शकतात, म्हणजे तो मनी गोल्डन कलरचा. ठीक आहे, पण मी इथे जरा छोटाच घेतलेला आहे, कारण की छोट्या याने सुद्धा लूक येते, खूप मोठं लावण्याची इथे गरज नाही आहे. मी पुन्हा सांगते, इथे तुम्ही स्टोन वगैरे तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकतात, किंवा एकदम छोटंसं जर का तुमच्याकडे एखादा बटन असेल कॉन्ट्रास्ट वगैरे तर ते सुद्धा तुम्ही इथे यूज केलं तरी छानच लूक येईल नक्कीच. तर बघा मग फायनली आता आपण इथे गोल्डन कलरचं मणी लावून घेतलेलं आहे, सुई धाग्यानेच लावलेले आहे, लक्षात राहू द्या. आणि आपली बघा ही बाही खूप छान अशी परफेक्ट रेडी झालेली आहे.
आणि बघा मी तुम्हाला थोडंसं हाताला टाकून दाखवलं की त्याचं लूक कसं येईल. तर ती घातल्यावर सुद्धा खरंच ही डिझाईन खूप म्हणजे खूप छान दिसणार आहे. तर फायनली खूप छान अशी कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून आपण ही बाही डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे. तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी. त्याचबरोबर ही जी काही बाही डिझाईन आहे ती ही जरा न्यू स्टाईलची लेटेस्ट ट्रेंडिंग आहे. नक्की ट्राय करा. नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर असे लूक येईल आणि तुम्हाला सुद्धा आय होप सो ही बाही डिझाईन नक्कीच आवडेल. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली ही बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.